पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात आण्विक ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर चर्चा. दोन्ही देशांची आण्विक ऊर्जा क्षेत्रात सहकार्य करण्यास सहमती. 26/11 हल्ल्यातील मास्टरमाइंड तहूर राणाला लवकरच अमेरिका भारताकडे सोपवणार. F-35 लढाऊ विमानही भारताला सोपवण्यास अमेरिका तयार. अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी एलन मस्क यांच्या भेटीला. वॉशिंग्टन DC मधील ब्लेअर हाऊसमध्ये मोदी आणि मस्क यांची बैठक. एलन मस्क यांच्या भेटीनंतर मोदींची पोस्ट. अवकाश तंत्रज्ञान सुधारणा आणि किमान सरकार कमाल प्रशासन या दिशेनं भारताच्या प्रयत्नांवर या विषयावर चर्चा केल्याची माहिती. मोदींना भेटण्याच्या 8 तास आधी ट्रम्प यांची भारताविषयीची मळमळ बाहेर. अमेरिका भारतासह सर्व देशांना परस्पर शुल्क लावणार. ट्रम्प यांचं वक्तव्य. तर ब्रिक्स संघटनेवरही ट्रम्प यांनी ताशेरे ओढले. भारतात जगातले सर्वाधिक कर लावले जातात. मोदी भेटीच्या काही तास आधी एलॉन मस्क यांनी उधळली मुक्ताफळं. मुख्यमंत्र्यांच्या वॉर प्रमाणे एकनाथ शिंदे आता कोऑर्डिनेशन रूमची स्थापना करणार. नगरविकास विभाग, म्हाडा, SRA आणि इतर विभागांचा आढावा शिंदे या कोऑर्डिनेशन रूममधून घेणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर. मतदारांचे आभार मानण्यासाठी दौऱ्याचं आयोजन. या दरम्यान ते जिल्हा परिषद शाळेला भेट देणार. काळाराम मंदिरचं दर्शन घेणार आणि संवस्त कुंभमेळ्याची आढावा बैठकही घेणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज नाशिक येथे गोल्फ क्लब मैदानावर आभार सभा. सभेची तयारी सुरू. मंत्री दादा भुसे यांनी केली सभास्थळाची पाहणी. हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षाची निवड. राजीव गांधी पंचायत राज्य संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष असून बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षही राहिलेले आहेत. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.